मकर संक्रांतीच्या दिवसाचे आणखी एक मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे, जे महाभारतातील एका महान योद्ध्याशी भीष्म पितामह यांच्याशी जोडलेले आहे. भीष्म पितामह हे एक अत्यंत पराक्रमी आणि ज्ञानी पुरुष होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून इच्छामरणाचे वरदान मिळाले होते. याचा अर्थ जोपर्यंत ते स्वतःची इच्छा करत नाहीत तोपर्यंत त्यांना मृत्यू येऊ शकत नव्हता. महाभारताच्या या युद्धात अर्जुनाच्या बाणांनी त्यांचे संपूर्ण शरीर घायाळ झाले. ते बाणांच्या शैरेवर, ज्याला शर्पंजरी म्हणतात, त्यावर पडून होते. त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण ते आपला प्राण सोडू शकत नव्हते. त्यावेळी दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायन म्हणजे सूर्याच्या दक्षिणेकडील प्रवास. आपल्या शास्त्रानुसार दक्षिणायन हा काळ शुभ मानला जात नाही. असे मानले जाते की या काळात जे प्राण सोडतात त्यांना मोक्ष मिळण्यास अडचणी येतात. भीष्म पितामहांना हे माहीत होते, म्हणून इतक्या वेदना सहन करूनही त्यांनी आपले प्राण रोखून धरले. ते फक्त एका शुभ वेळेची वाट पाहत होते. ती शुभ वेळ म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. ते तब्बल 58 दिवस त्या बाणांच्या शयेवर पडून होते आणि सूर्याच्या उत्तरायणात येण्याची वाट पाहत होते. हा त्यांच्या सहनशीलच्या आणि दृढ निश्चयाचा कस होता. आणि तो दिवस आला, मकर संक्रांतीचा दिवस. या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आणि उत्तरायणाला सुरुवात झाली. हा शुभ कार्य येताच भीष्म पितामहांनी आपले डोळे मिटले आणि मोठ्या शांततेने आपले प्राण त्यागले. त्यांनी स्वतःच्या इच्छेने मृत्यूला स्वीकारले, कारण त्यांना माहित होते की आता त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल. हा दिवस त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या तपस्येमुळे आणि त्यांच्या महानिर्वाणामुळे अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी प्राण सोडणाऱ्या आत्म्याला स्वर्गाचे दार उघडे होते, अशी श्रद्धा आहे. हा दिवस केवळ सण नाही, तर तो एक पवित्र पर्वकार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा फक्त निसर्गाच्या बदलाचाच नाही, तर तो एका महान आत्म्याच्या बलिदानाचाही साक्षी आहे. भीष्म पितामहांच्या या कथेमुळे या दिवसाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. हा दिवस आपल्याला संयम, त्याग आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचे महत्त्व शिकवतो. कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर सोडू नये, हा संदेश या कथेतून मिळतो. आजच्या दिवशी भीष्म पितामहांचे स्मरण करून आपण त्यांच्यासारखे दृढ निश्चयी आणि धर्मनिष्ठ बनण्याचा संकल्प करू शकतो. हा दिवस आपल्याला आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. मकर